महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण. शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स. पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 14 चे अधिकृत उमेदवार सौ मनीषा अनंता म्हात्रे यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, गावाची कामे जी रखडलेली आहेत ती कामे सत्तेत आल्यावर पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार, माझं नाव मनीषा अनंता म्हात्रे, प्रभाग क्रमांक 14 मधून मी निवडणूक लढवत आहे. ताई, आता 2026च्या निवडणुका चालू आहे. तुमचा प्रचारही प्रभाग क्रमांक 14 मध्ये दोन धडाक्यात चालू आहे. तुम्ही ज्या ज्या वेळी मतदारांना या प्रभागामध्ये भेटायला जाता त्यावेळी या मतदारांना तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? आम्ही ज्या ज्या ठिकाणी मतदारांना भेटायला जातो तिथे उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. मतदार त्यांच्या व्यथा आम्हाला सांगत आहेत, ते आम्ही नक्की सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न करू. आतापर्यंत गावात विकास कशा पद्धतीने रखडलेला आहे आणि आपली सत्ता आल्यानंतर कशा प्रकारे विकासाचा गती देणार त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? गावात कामं खूप रखडलेली आहेत. रस्त्याचं व्यवस्थित हे झालेलं नाहीये. गटारं तुंबलेली आहेत. पावसाळ्यात लगेच पाणी साचतंय गावामध्ये. त्याच्यामुळं ते कामांवर आधी मी लक्ष देईल. जर सत्तेत मी आलो तर गावात जी जी कामं रखडलेली आहेत ती पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ताई, तुमच्या या इकडच्या प्रभागामध्ये पाण्याची फार मोठी समस्या आणि भरपूर मोर्चे पण तुम्ही काढलेले आहेत, तर याच्यावर तुम्ही काय सोल्युशन करणार? पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित आम्ही सोय करू. महिलांचे जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आता सध्या जी जनता आपली आहे आपल्या प्रभागामध्ये आहे, पनवेलकरांचा जे हाल आहे ते मेन मुद्दा आहे तो प्रॉपर्टी टॅक्स आहे. ते प्रॉपर्टी टॅक्स लावलेला आहे, फुल म्हणजे आव्याने लावलेला आहे. जर आपली महाविकास आघाडी सत्ता आली तर तो टॅक्स लावलेला आहे, तो टॅक्स आपल्या महाविकास आघाडीमधनं तो कमी होईल का? कमी होईल. आणि आता जो स्वर्गीय दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव न दिल्यामुळे जो पनवेलमध्ये चिघळणारा जो मुद्दा आहे याच्याबद्दल काय सांगू शकतात? नाव देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. आणि ताई, इथं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये नोकऱ्यांच्या फार मोठी समस्या आहे, तर आपले जे स्थानिक जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल का? हो, जिथे जिथे आपली माणसं आपली पाहिजे तिथे आम्ही तिथे लावण्याचा प्रयत्न करू. तुम्ही तुमच्या प्रभागातील आणि पनवेल जनतेला काय आवाहन कराल? मी सर्वांना विनंती करते की आम्हाला 4 उमेदवारांना निवडून द्या. पनवेल शहराचा आम्ही सर्वांगीण विकास करू. आता आपण महागाई लक्षात घेता आपला धाकटा कांदा झाला किंवा मोठा कांदा झाला, त्याच्यात जर कोणाच्या दोन्ही गावामध्ये जर लग्न असलं तर एखाद्याला ते लग्न करणं सुद्धा जड जातं, म्हणजे महागाईमुळे. त्याच्यामध्ये काय आपल्याला समाज मंदिर वगैरे बांधता येईल का? हो, समाज हॉल आपण नक्की करूया. येणाऱ्या 15 तारखेला जी निवडणूक आहे तर आपण मतदाराला काय कुठला संदेश देऊ शकतो? मी मतदारांना एवढंच सांगेन की तुम्ही डोळे उघडे ठेवून मतदान करा आणि योग्य मतदारालाच निवडून द्या, जेणेकरून आपला सर्वांगीण विकास होईल, समाजाचा सर्वांगीण विकास होईल. आणि आपली निशाणी आहे शिट्टी, ती लक्षात ठेवायची सर्वांनी. आणि आम्ही जर सत्तेत आलो तर पनवेलचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही. ताई, तुम्ही निवडून आल्यानंतर सर्वप्रथम कोणतं काम करणार? साठी जिथे आपल्याला स्वच्छतेची गरज आहे, शौचालयाची गरज आहे, CCTVची गरज आहे, ते आम्ही पूर्ण करू. महिलांच्या पाण्याची व्यवस्था करू. आणि जिथे गटारांचं जे सगळं पाण्याचं तुंबाचं जे चालू आहे आजकाल, तिथे आम्ही नक्की काम करू. नमस्कार, माझं नाव मनीषा अनंता म्हात्रे. आमचा 14 नंबरचा पॅनल आहे. प्रभाग क्रमांक अ मधून केतन राम भगत, ब मधून मी मनीषा अनंता म्हात्रे, क मधून आर्या जाधव आणि ड मधून लतीफ शेख. हे आम्ही 4 उमेदवार आहेत. 4 उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी विजयी करा, ही अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.